आणि अरे, येणाऱ्या समजा 5 ना जरा. वर्षात आपण जे सर्व कामं करणार आहे आपण ते लिहून दिलेले आहे लोकांना. मला मतदान करा, मी आपल्या एक मताने विजय होईल आणि 5 वर्ष सेवा करणार. तुमचं निशाणी कोणती दादा? सिलेंडर. गॅस सिलेंडर तुमची निशाणी आहे हो, असं? हो. आणि तुमचा हे अपक्ष बोलूयात अपक्ष का? आहे. 15 नंबरमध्ये. 15 नंबर. ठीक आहे. तर यांनी हे जे कामं दिलेले आहेत ते आपण जर मला वाचून दाखवूया. तर दादा हे तुम्ही प्रमुख कामं दिलेली ते वाचून दाखवूया. नाही त्या तुम्ही वाचून घ्या. कसं आहे आता मी एकदम फिरून फिरून आता डोका हे झालेला आहे, त्यामुळे थोड़ा नहीं तो आपके कोई असिस्टेंट को दे दो, वो पढ़ लेगा। आपके इतने सारे लो, आप पढ़ लो, कोई भी पढ़ लो, ऐसा कुछ नहीं है। यांचं नाव विनोद चव्हाण आहेत, हे अपक्षमधून उभे आहेत, यांची निशाणी सिलेंडर आहे. तर हे पुढे आता निवडून आल्यानंतर जे काय कामं करतील तर ते कामं यांनी लिहिले तर ते वाचून दाखवत आहेत. ठीक आहे. ओके. पहिलं, वार्ड क्रमांक 15 मधील प्रत्येक वाडी वस्तीमध्ये स्वच्छ पाणी, उत्कृष्ट रस्ता, गटर, खराब रस्त्याची दुरुस्ती, स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणार आहे. दुसरा, वार्ड क्रमांक 15 मधील सर्व वाडी वस्तीमध्ये समाज मंदिर बांधणार, जिम बांधणार, सुसज्ज गार्डन बनवणार. वार्ड क्रमांक 15 मधील नियमित कचरा संकलन करू स्वच्छता मोहीम राबवून परिसर म्हणजे प्लास्टिक मुक्त स्वच्छतेसाठी, गॅससाठी, पाणी वगैरे सगळं जे आमच्या हो. समस्या असतील त्या तुम्ही सर्व सोडवतील पण का? घेणार. महिन्याने एकदा आपण सर्व पण घेणार. महिन्यातून एक वेळ सर्व पण घेणार. सर्व आणि निवडून ठीक आहे. आल्यानंतर महिन्याला ठीक आहे. एकदा सर्व पण घेणार. जो काही आमचा व्हिडिओ बघत असतील त्यांना एवढीच विनंती आहे, अपक्षमधून उभे आहेत हे दादा विनोद चव्हाण आणि यांची निशाणी आहे सिलेंडर. तर यांची जे कामं करणार आहेत ते कामं देखील वाचून दाखवले आणि हे दादा आहेत त्यांना भरपूर मताने तुम्ही विजयी करा. ठीक आहे. चालेल जरा म्हणजे नाही माझा व्हिडिओ काढण्याचा उद्देश म्हणजे असंच की नाही ऐका ना, इतर पक्ष वगैरे येतात आमच्याकडे येतात, घराकडे येतात ते कसं काही माणसं घेऊन येतात किंवा पैसे देऊन काय घेतात, कुणाला दारू सांगा हे नाही मग आपल्याकडे असं काहीच नाहीये. पण यांनी स्वतःच आलोय. हे स्वतः म्हणजे जनतेबद्दल यांना काहीतरी कळवळ आहे. हे स्वतःच आमच्या घरी आलेत म्हणजे कामं सांगण्यासाठी. ठीक आहे. आणि तुमच्या घरी कोणताही उमेदवार वगैरे येत असेल तर त्याला तुम्ही अशा प्रकारे विचारू शकता की तुम्ही आमच्यासाठी काय करू काय नाही, जसं हे सांगितलं. आणि तुम्ही बघू शकतात भरपूर उमेदवार पालघरमध्ये आहेत, परंतु त्यांना त्यांचा एरिया नाही माहिती, त्यांचा वॉर्ड क्रमांक नाही माहिती, त्यांना काय कामं करायचे ते देखील नाही माहिती. म्हणजे एकदम म्हणजे भूलचूक आहे. आणि हाच तुम्हाला टाइम आहे जो तुमच्या घराकडे येतो उमेदवार हे मागण्यासाठी, वोट मागण्यासाठी, तर त्यांना तुम्ही विचारण्याचा अधिकार आहे. तुम्हाला सगळ्यांना अधिकार आहे आणि तुम्ही विचारायला पाहिजे. ठीक आहे. चालेल. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.